अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्याजिनशासनोन्नतिकरा पूजा उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास् ते पाठका साधवः स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम् सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनकोत्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधमपि कुर्वन्तु ते मङ्गलम् नाभेयादिजिनादिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति कुर्वन्तु ते मङ्गलम् ये सर्वौषधरुदयसु तपसो वृद्धिं गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणां पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्. सगळे रुद्धिधारी मुनीश्वर माझं मंगल करोत अशी भावना करून म्हणायचं आहे. जे काय आपण हे म्हणतोय मंगलाष्टक स्तोत्रामध्ये सगळ्या पहिल्यांदा पंचपरमेष्ठींचं स्मरण करून ते माझं मंगल करोत. परत 9 देवता घेतल्या, नंतर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र घेतलं आणि आता घेत आहेत काय हे जे शलाका पुरुष सांगितले आणि आता सांगतायत ते रुद्धिधारी मुनिगण ते सगळे माझं मंगल करोत अशी भावना चालू होती ना. तर रुद्धींचं वर्णन करताना आपण बुद्धिरुद्धीमध्ये एकूण 18 भेद आहेत. 18 प्रकारच्या बुद्धिरुद्धी असतात. किती? 18. त्यातले आपण केवल ज्ञान, मनपरे ज्ञान, अवधी ज्ञान बघितलं. पुढं कोष्ठबुद्धी, बीजबुद्धी, पदबुद्धी बघितलं, पदानुसारी संभिन्न संश्रोतृ बघितलं 7. आणि आता हे 5 इंद्रियांच्या विषयी 5 चालू आहे. त्यातलं दूर स्पर्शन बघितलं आणि दूर आस्वादन वृद्धी बघितली आहे. मग त्याच्यामध्ये आत्ता काय सांगायला लागलेत की दूर आस्वादनबद्दल मला जरा सांगायचं होतं की काय घेतलं होतं. दूर आस्वादन वृद्धी म्हणजे रसनेंद्रियाचा तीव्र क्षयोक्षम सांगितला ना.
मग जे कोणी रुद्दी हे चक्रवर्ती आहेत त्यांना किती आहे 9 योजन, म्हणजे रसनेंद्रियाचं मॅक्झिमम क्षेत्र किती असू शकतं मर्यादा, तर 9 योजनपर्यंतच्या रसाला ग्रहण करण्याची शक्ती त्यांच्याकडं असते. कोणाकडं? चक्रवर्तीकडं. आणि जे कोणी हे रुद्धीने संपन्न असतात तर त्यांच्याकडं तर संख्यात योजनपर्यंत जे दूर असणारे रस आहेत, रसविषय, तर त्या विषयाचं ज्ञान करण्याची शक्ती रुद्धिधारी मुनींकडं असते. म्हणजे कशाने जाणतात म्हणलं होतं त्यांनी? दिव्यमती ज्ञानाने जाणतात. मग ॲक्च्युली कुठं मती ज्ञानाचा हा भेद येतो आणि कुठं श्रुतज्ञानावरण पण घेतलं आहे बरं का. म्हणजे हे जे 5 इंद्रियांच्या संबंधी घेतलेल्या रुद्धी आहेत तर त्या दिव्य मतिज्ञानाचं रूप आहे हे सांगितलं, आणि कुठं असं सांगितलं की श्रुतज्ञानावरण कर्माचे तीव्र क्षयोक्षमामध्ये हे कार्य दिसून येतं. कसं कुठं वर्णन आहे तसं समजून घ्या. तर म्हणजे आता हे दिव्य मतिज्ञान म्हणायला लागलेत ना, म्हणून मतीचा भेद असं लावलं होतं. आणि इवन कुठंतरी आलं पण असं, मी कोशमध्ये वगैरे कुठंतरी वाचताना आलं, मतिज्ञानाचे हे 5 भेद आहेत म्हणून. 5 इंद्रियांचं जे कार्य दिसून येतं तर ते मतिज्ञानाचे भेद आहेत असं आलं होतं. कसं कुठं आहे त्याचं वर्णन समजून घ्या. काय बाधा नाही आहे त्याला, पण मतिज्ञान म्हणजे आपण म्हणतो सामान्य आणि श्रुतज्ञान म्हणजे ते विशेष जाणतो असं म्हणतो. तर मला याच्याबद्दल काय सांगायचं होतं की 5 इंद्रियांचं कार्य, म्हणजे काल मी प्रश्न विचारला होता तुम्हाला, काय 5 इंद्रियांमध्ये पॉवरफुल असणारे असे तिर्यंच कोण? प्रत्येक इंद्रियांच्या मध्ये काय सांगा कोण आहे? हा स्पर्शनेंद्रियामध्ये आसक्त झाला ही गोष्ट वेगळी, शक्ती कोणाची जास्त असते म्हणजे विशेषतः त्यांना त्या इंद्रियाची आहे असं. जसं काल उदाहरण काय सांगितलं होतं, मुंगी आहे तर तिला घ्राणेंद्रियाचा तीव्र क्षयक्षम असतो तिच्या अपेक्षेने, म्हणजे इतर इंद्रियांपेक्षा घ्राणेंद्रिय तिचं जास्त पॉवरफुल असतं आणि त्यामुळं ती कुठंही ठेवलेलं असेल तरी त्या गोड पदार्थापर्यंत जाते. हे तिचं घ्राणेंद्रियामध्ये ती आहे स्पेशल. दुसरं चक्षु इंद्रियामध्ये कोण सांगितलं? घार नाही आहे बरं का, ते गिधाड आहे. गिधाड म्हणजे बाज, म्हणजे मी बघितले आज बाज नाव आहे किंवा चील म्हणतात ना ज्याला, तर ते गिधाड आहे, इगल. घार असतं ते वेगळं, लहान आहे अजून घार. म्हणजे गिधाड म्हणजे गरुड वेगळंच, गिधाड म्हणजे खूप मोठा आहे ना पक्षी तो. तर चक्षु इंद्रियामध्ये त्याचं क्षयक्षम जास्त असतो. सांगितलं की तो उंच जर आकाशात उडतोय तर 5 किलोमीटरपर्यंतच्या आपल्या शिकाराला तो पाहू शकतो आणि काय म्हणायचं क्लिअरली पाहू शकतो. असं नाही की कुठंतरी अंधुकसं दिसतंय वगैरे असं नाही, तर त्या शिकारावर तो इतकं टक लावून बघतोय किंवा आपली दृष्टी एवढी स्थिर ठेवतोय की सगळं त्याचं तो बघू शकतो, काय काय चालू आहे त्याच्यामध्ये, कधी आपल्याला बरोबर वेळ आहे वगैरे, हे सगळं त्याचं ऑब्झर्वेशन चालू असतं. तर चक्षु इंद्रियामध्ये सांगितलं गिधाड. आणि कर्णेंद्रियाचं काय सांगितलं होतं? जे हे तिर्यंचे आहेत ना, कुत्रा म्हणा किंवा कोल्हा म्हणा वगैरे असे, तर त्यांना जमिनीतले वेव्स कॅच करता येतात, जे भूकंप वगैरे म्हणतो ना आपण, तर त्याचा आवाज ते ऐकू शकतात. आपल्याला जेव्हा समजतं ना ते रडारच्या माध्यमातून वगैरे, तुम्ही जे काय टेक्निकली बघणार, तुमच्या आधी तिर्यंच्यांना ज्ञान होतं त्याचं, त्यामुळं ते वेगळ्या स्वरात रडतात, ओरडतात, घाबरल्यासारखं त्यांचा एक वेगळा आवाज असतो. मग त्यांना हे कर्णेंद्रियाचं क्षयक्षम तीव्र असतो, म्हणजे असे शब्द ते लवकर ग्रहण करू शकतात. कान लावा बघू जमिनीला, जरी भूकंप झाला तरी ऐकू यायचं नाही आपल्याला. आणि त्यांना सांगितलं ते 6th सेन्स म्हणतात ना त्यांना, ॲक्च्युली पण 6 नाही आहे, ते 5th सेन्सच आहे. 5व्या कर्णेंद्रियाच्या द्वारेच त्यांना ते शब्द ग्रहण होतात. म्हणून कर्णेंद्रियाच्या बाबतीमध्ये असे जे कोणी तिर्यंच आहेत, ज्यांना की त्या शब्दाचं ज्ञान सहजतेने होतं, तर ते सांगितले त्याच्यामध्ये पॉवरफुल असतात. तर राहिले होते 2 इंद्रिय कुठले? स्पर्शनेंद्रिय आणि रसनेंद्रिय. तर रसनेंद्रियामध्ये
शक्तिशाली कोण आहे? कोण खायचं काम जास्त करत म्हणजे त्याची शक्ती जास्त म्हणायची का? बरं, ते बघा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला मी, तुमच्याकडे सोडलेलं काम. तर चक्रवर्तीचं चाललं होतं ना. हां, खायचं असं नाही आहे ॲक्च्युली, त्याच्यामध्ये जाणण्याची शक्ती बघायचं आहे ना आपल्याला. त्याच्यासाठी रसनेंद्रियाची शक्ती कोणाची जास्त आहे. जसं ह्यांचं जाणण्याचं कार्य बघितलंय ना आपण, कार्य ज्यांचं जास्त दिसून येत त्यांना सांगा की आवाज जरा कमी करा. मला तुमचा पण आवाज येईन आणि माझा आवाज पण येईन. आवाज थोडं कमी करा म्हणून सांगा की नुसतं आवाज करू नका म्हणून सांगा. तर काल आपण काय बघत होतो की चक्रवर्तीची सगळ्या इंद्रिया कार्यक्षम असतात म्हणलं ना, म्हणजे विशेष त्यांच्यामध्ये क्षयक्षम असतो चक्रवर्तीकडं. आपल्याला जर चक्षु इंद्रियाने समजा 1 किलोमीटरपर्यंतचं वगैरे दिसतंय, तर चक्रवर्तीला किती सांगितलं? 9 योजन 12 योजन इतक्या लांबपर्यंतचं तो त्या आपल्या इंद्रियांच्या द्वारे ग्रहण करू शकतो. असं त्याचा क्षयक्षम तीव्र असतो चक्रवर्तीचा. मग काल झाली होती चर्चा आपणची ह्याच्यावर की जर चक्रवर्तीला 12 योजनपर्यंतचं सगळं ऐकू येतं, दूर श्रवणमध्ये येणार आहे ते, तर जर त्याला सगळं ऐकू येतं तर मग राजमहालात बसूनच सगळं तो ऐकेल ना दिव्यध्वनी. का जातो तिथे समोश्रणामध्ये? तुम्हाला येते ना घरी ऐकायला त्या फोनवर वगैरे, मग तुम्ही कशाला इथं येत आहे? म्हणूनच कोणी येत नाही. हां, घरात बसून ऐकायला मिळते म्हणून कोणी इथं येत नाही. मग त्याचं ऐका उत्तर की चक्रवर्ती का समोशरणात जातो ते ऐकल्यावर तर आपल्यामध्ये सुधारणा व्हावी म्हणून. तर चक्रवर्तीने उत्तर दिलं की मी राजमहालात बसून ऐकू तर शकतो, पण प्रतिप्रश्न कसं विचारणार? मला काही डाऊट आले तर मी त्याचं क्लॅरिफिकेशन कसं मिळवणार घरात बसून? जसं तुम्ही घरात बसलाय आणि तुम्हाला काही शंकाच येत नाही, तुम्ही निशंक आहात सगळे सोडा, आणि शंका आली तर तिथं बसून विचारण्यामध्ये पण वेगळा आहे फिलिंग, आणि इथं समोर येऊन प्रत्यक्ष काय म्हणतात त्याचं अनुभव करण्याचं वेगळं अनुभव आहे. म्हणजे त्या जसं आम्हाला समोर बसल्यावर काल सांगितलं ना की त्यांच्याकडून डायरेक्टली आपण उत्तर ऐकणं हे वेगळं, आणि तेच तुम्ही कुठून तरी शास्त्रातनं काढून किंवा परोक्ष ऐकून वगैरे हे जास्त काय म्हणायचं, त्याचा इम्पॅक्ट जास्त नसतो. मग जे आपण प्रत्यक्ष बघतो भोगतो ना त्याचं जास्त इम्पॅक्ट असतो. जसं तुम्हाला मी पिक्चरची स्टोरी सांगितली, प्रत्यक्ष सांगते मी तुम्हाला, बघून आले बरं का, आणि मी तुम्हाला सांगते. समजा एका पिक्चरमध्ये असं झालं, असं नंतर असं झालं, तुम्हाला आनंद आला का नाही? का बरं? यायलाच पाहिजे. असं तुम्हाला परोक्ष ऐकून आनंद येतो म्हटल्यावर शास्त्राचं, तसं पण यायला पाहिजे. कशाला मग धडपडत आहे बघायला पिक्चर? नाही, त्यांनी बघितलं एवढं छान आहे म्हणजे मी बघणारच, प्रत्यक्ष मला पाहायचाच आहे. जसं सांगितलं मी येऊन कुठून तरी फॉरेनला जाऊन आला आणि तिथलं मी एक्सप्लेनेशन करते की असं आहे, तिथं इतकी चांगली सिनेरी आहे, असं व्ह्यू आहे वगैरे वगैरे. तर तुम्हाला जिज्ञासा काय? मी पण जाणार, मला पण बघायचं आहे तिथं काय आहे नक्की, कसले स्पर्श रस्त गंध वर्ण काय आहे, फुलं पानं झाडं सूर्यन सगळं एकच असते, पण तरी बघण्याची इच्छा आणि तसं पूर्ती पण करतो आपण परत. मग तेच सांगायचं इथं की बाहेरच्या गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्यावर आपल्याला आनंद येतोय. मग इथं का आपण घरात बसतोय? जेव्हा दिव्यध्वनी कीर्ती आपल्या जवळपास कुठं कोणी सांगत असेल प्रवचन तर तिथं प्रत्यक्ष जाऊन ऐका, कारण त्याच्यामध्ये ही 4 कारणं 5 कारणं काय सांगितलीत ना चक्रवर्तीची, लक्षात ठेवा, समजेल तुम्हाला पण. तर त्यांनी सांगितलं मी ऐकू तर शकतो पण प्रश्न विचारू शकत नाही. कुठे वही पेन घ्या, कुठं आहे ना काढी? आता कुठे वही पेन? स्नेहाबेन असली होय पाठशाळा तुमची आणि शाळा? पंडितजी लिहिलेत का 4 कारणं? कालची 3 झाली होती काल हे सांगितलेली. तर पहिलं सांगितलं की तो ऐकू शकतो पण प्रतिप्रश्न विचारू शकत नाही, म्हणून तो समोशरणात जातो.
भलेही त्याच्या कानाची इंद्रियांची शक्ती जास्त आहे तरी सुद्धा प्रत्यक्ष जाऊन तो त्या दिव्यध्वनीचा स्वाद घेतो, ऐकतो. दुसरं सांगितलं काय की समोर गेल्यावर जो विनय भाव, जी लघुता आपण प्रगट करू शकतो ती मागं किती करू शकता हो. म्हणजे इथं साक्षात समोर भगवंतांच्या बसलोय आणि आपण दर्शन व नमस्कार करतोय आणि मोबाईलमध्ये असलेल्या एखाद्या चित्राला नमस्कार करतोय. किती विनय येणार आहे अंगामध्ये, आपल्या ज्ञानात, आपल्या क्रियेत, शरीरात वगैरे. तर जो प्रत्यक्षामध्ये असतो तसा अनुभव इतर परोक्ष प्रकारामध्ये येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की विनय भाव असतो चक्रवर्तीमध्ये, तितकी लघुता असते, तितका बहुमान असतो भगवंतांविषयी. म्हणून तो म्हणतो जर समोर शरण जवळ आलं असेल तर तिथं जाऊनच दर्शन करणार, दिव्यध्वनी ऐकणार. म्हणून फक्त ऐकून घरात बसत नाही. ज्या ज्ञानाने अहंकाराचा नाश होतो तेच खरे ज्ञान आहे. काय म्हणलं. आणि चक्रवर्तीला इतकं सगळं क्षयक्षम तीव्र आहे तरी सुद्धा त्याचा मद नसतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. काय म्हणले. भलेही 5 इंद्रियांचं ज्ञान त्याला उत्कृष्ट आहे तरी सुद्धा त्याला इतका किंचित सुद्धा त्याचा मद नसतो. म्हणून तो त्याचा गर्व करत नाही आणि आपली लघुता प्रकट करण्यासाठी तो समोर शरणामध्ये प्रत्यक्ष भगवंतांच्या समोर जाऊन ऐकतो दिव्यध्वनी. हॅलो. अजून दुसरंच झालं की नाही दोनच झाले. हे विनय म्हणा, लघुता सगळं एकातच आलं की. आणि सांगितलं तो चक्रवर्ती जो आहे त्याला जे काय विशेषता प्राप्त झाली त्या ज्ञानाची, तर तो किती जणांना सांगत फिरतो. मला खूप चांगलं ऐकू येतं बरं का, मला खूप चांगलं दिसतं बरं का, तुमच्यापेक्षा जास्त भारी दिसतं. माझ्या नाकाची, कानाची, हाताची काय स्पर्शाची शक्ती इतकी आहे बरं का, असं किती जणांना सांगतोय. त्यामुळं तिथे सांगितलं जेव्हा आपण असं कोणाला सांगायला जातोय ना त्यावेळेस सुद्धा त्याच्यामध्ये एक अहम असतो, मी ग्रेट. तर अशी प्रवृत्ती चक्रवर्तीची पण नसते आणि जे कोणी विशेष मुनी आहेत रुद्धिधारी त्यांची सुद्धा अशी प्रवृत्ती नसते. म्हणजे कुठल्याही मुनींना जरी 4 ज्ञान झाले तरी सुद्धा ते आयुष्यभराच्या काळामध्ये कधी कोणाला त्याच्याविषयी बोलत नाहीत. कारण त्यांना काय त्याचं प्रयोजनच नाही ना. मोक्ष मार्गामध्ये क्षयक्षम कितीही तीव्र असू दे त्याचा काही फायदा नाही. फक्त तिथं त्याचा मतिश्रुतचा उपयोग ते स्वतःला जाणण्यासाठी करतात. एवढंच त्याच्यात त्यांचं प्रयोजन आहे. मग ते ज्ञान कितीही अल्प असू दे किंवा कितीही महान असू दे त्याच्याद्वारे फक्त स्वतःला जाणणं एवढं प्रयोजन असतं. तर दुसरं काय सांगितलं, विनय किंवा लघुता प्रगट करण्यासाठी समोर शरणामध्ये जातो. पुढं तिसरं घेतलं, समोर शरणात जातात चक्रवर्ती कारण त्या निमित्तात परिणामांची विशुद्धी होते. घरात बसून तुम्ही ऐकायला लागलाय किती परिणामांची विशुद्धी आहे सांगा. म्हणजे फरक पडतो थोडा तरी. जेव्हा आपण त्यांनी तेच उदाहरण घेऊन सांगितलं की तुम्ही घरात फोटो लावलाय किंवा काय ते मोबाईलवर वगैरे टी व्हीवर वगैरे आजकाल दाखवते ते फोटो प्रक्षाळ चालू आहेत वगैरे. ज्याची शरीराची शक्ती नाही आहे तो ते बघेल की, पण मला शक्ती असताना काय माझ्याकडे सगळं साधन असताना बळ असताना शरीरामध्ये जर मी असं काय करू लागलो तर तिथं काय निषेध बांधले स्वतःहून. अशी पर्याय येणार की ज्याच्या निमित्तामध्ये नियमाने शरीर असं मिळणार की जिथं काय ना काय आपल्याला व्याधी बाधा होणार आणि आपण घरात पडून राहणार. तिसरं सांगितलं की परिणामांच्या विशुद्धीसाठी ते समोर शरणामध्ये जातात चक्रवर्ती. कारण घरात बसून जी काय कितीही म्हणलं तरी सुद्धा दिव्यध्वनी तिथं कीर्ती आहे आणि तुम्ही इथं घरात बसून ऐकताय तर त्याच्या निमित्तात सुद्धा परिणाम तेवढे निर्मळ होत नसतात. म्हणून सांगितलं जिथं शास्त्र चालू आहे तिथं प्रत्यक्ष जावा.
प्रत्यक्ष ऐका. घरात बसून संसार करता तर प्रत्यक्ष ऐकायला लागलोयच की सारखं. म्हणूनच परिणामांची विशुद्धी होत नसते हो. हेच तर सांगायचं आहे. आता तुम्हाला म्हटलं की तुमच्या आईला बरं नाही आहे, फोनवर सांगितलं, कोणतरी येऊन तुमच्या घरी सांगितलं. आता आहे की फोन, तुम्हाला बोलताय ना फोनवर, पण काय भाव नाही, तिथं जाऊन भेटणारच तिला. का बरं? चालू आहे ना फोन, ऑनलाईन चालू आहे की. आता तुमचं काय बोलायचं होतं, काय बघायचं होतं, व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकता, पण नाही, तिथं जायचं आहे. का बरं? असं म्हणून आमची आई गेली आहे मुलीकडं, माहिती आहे का? आमची आई मुलीकडे गेली आहे म्हणून. म्हणजे भेटण्याचे भाव प्रत्यक्ष. फोन असतोच की, नाही का? सगळ्या रीतीने फोन आहे, ऑडिओ आहे, व्हिडिओ आहे तुमच्याजवळ, पण प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद वेगळा असतो ना. मग तसं सांगतायत तुम्हाला, भगवंतांना प्रत्यक्ष भेटावं, ती दिव्यध्वनी प्रत्यक्ष ऐकावं, असे का नाही भाव होत मग? म्हणून हे भाव करा तर परिणाम विशुद्ध होणार आहेत आणि त्याच्या निमित्तामध्ये आपलं दुःख संपणार आहे, आपल्याला मोक्ष मार्ग मिळणार आहे, आपण सुखी होणार आहे. मग 3 पॉईंट सांगितले. कुठले कुठले? घरात बसून ऐकू तर शकतो पण प्रश्न विचारू शकत नाही. दुसरं, विनय लघुता प्रगट करण्यासाठी तो तिथं जाणारच. तिसरं, परिणामांच्या विशुद्धीसाठी. आणि चौथं सांगितलं, घरात बसून जर ऐकेल, म्हणजे राजमहालात बसून जर चक्रवर्ती दिव्यध्वनी ऐकेल तर प्रमादी म्हणला जाईल. जसं घरात बसून आपण जे काय प्रवचन ऐकतोय किंवा काय दर्शन वगैरे करताय तुम्ही परोक्ष, तर ते महाप्रमाद म्हटला. किंवा सगळी तुमची शरीराची योग्यता असताना तुम्ही जर असं घरात बसून करताय तर ते महापाप म्हणलं जाणार. कारण आहे सगळं, वेळ आहे, शक्ती आहे, साधन आहे, सगळी योग्य अनुकूलता आहे, पण तरी सुद्धा जर घरात बसतोय म्हणजे काय झाला? हा प्रमादच आहे आणि त्याच्या निमित्तामध्ये पापाचा बंध होतो. म्हणून सांगितलं काय, तो चक्रवर्ती प्रमादी नसतो. जाऊन त्या कुठं विजयार्ध पर्वतावर नाव लिहायसाठी इतकी धडपड करतोय म्हटल्यावर प्रमादी असणार का असा जीव? तर तो सगळ्या कार्यामध्ये ॲक्टिव्ह असतो. मग ते युद्ध असू दे, देवदर्शन असू दे, मुनींची चर्या असू दे, सेवा असू दे, किंवा घरातलं काय गृहकार्य पण असेल, काय संसाराच्या कथा, तरी सुद्धा तिथं तो सगळ्या बाबतीमध्ये ॲक्टिव्ह असतो. कोण? तो मी नव्हेच. म्हणजे आपण घरात तेवढं ॲक्टिव्ह आहे, एकदम काय म्हणायचं, एफिशियंट आहे, सगळं आपलं टाईम अँड एनर्जी अँड सगळं असेल, तर सगळ्यामध्ये आपण कार्यकारी तिथं. पण धर्माच्या बाबतीमध्ये नाही, शक्ती नाही आहे, जरा काय बरं वाटे ना. काल असंच एकांना विचारले, का नाही हो रात्री तुम्ही? ते म्हणले की डोकं दुखायला तर, पित्त झालं होतं आणि काय शरीरात काहीतरी त्रास व्हायला तर म्हणून आले नाही. काय झालं? म्हणजे असंच आहे. परत जिथं तुम्ही शरीराची सेवा करायला जाणार आहे ना, ते शरीर रडणारच आहे. म्हणून तिथं जेव्हा गुरूंना अनुकूलता देताय ना त्या शरीराच्या निमित्तान, तर सगळे रोग नष्ट होणार. म्हणजे शेवटी म्हणलं ना, थकवा कुठे आहे? ज्ञानातून आहे. शरीर थकेल नाही थकेल, म्हणलं ना, सासरची माणसं आल्यावर थकलेलं असतं, माहेरची आल्यावर भले इथे 10 येणार का, सासरची 4च आली, स्वयंपाक करायचं तुम्हाला, काय जेवायला करायचं ऐन वेळेस आली आहेत, किती उत्साह असतो सांगा अंतरंगात. शक्ती तर तुमची लावावं लागणार आहे, सगळं स्वयंपाक तुम्हालाच करावं लागणार आहे. पण म्हणूनच म्हटलं, ज्ञानातून सुख आणि दुःख आहे. थकवा सगळा ज्ञानात आहे, मान्यतेत आहे आपल्या. मग ती कल्पना बदला ना, सगळा थकवा नष्ट होणार. मग आता आम्हा पण आहेत याच उन्हाळ्यामध्ये, आपण पण आहे याच कंडिशनमध्ये, सगळेजण आहोत आपण. मग प्रत्येकाचे परिणाम बघा की. म्हणजे काल परवा तेच मला एक विचार आलं होतं, काय आपल्याला समजा शरीरात काहीतरी दुखणं आलं, डोकं दुखालं, पाय दुखालं वगैरे, आपल्याकडं 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही हा हू करत, इवळत, सगळ्याला सांगत
त्याचं सहन करताय. सहन तर दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हालाच करावं लागणार आहे. एक फक्त काय सांगितलं, सगळ्याला बोलबाला करून त्याचं काय म्हणायचं, एक सिंपती मिळवून वगैरे असं आपण त्याचं अनुभव करतोय, ते भोगतोय ती वेदना. आणि दुसरं सांगितलं, कोणालाही न सांगता आहे चालू उदय एवढं जाणत भोगताय. दोन्हीमध्ये पण निर्जरा होणार आहे, पण कशी, ही आश्रवबंधपूर्वक निर्जरा होणार आहे. दोन्ही कंडिशन्समध्ये कोण हेल्पफुल आहे सांगा तुम्हाला मला. तेच की, पण मला म्हणायचं आहे दोन्ही कंडिशन्समध्ये अनुभव तर तुम्हालाच करावा लागणार आहे. मदत कोण करणार आहे तिथे तुमची. तुम्हाला वाटतंय की माझी आई, माझी मुलगी, माझा नवरा हे मला मदत करणार, त्यांना सांगितल्यावर माझी वेदना कमी होणार, वाटतंय का नाही. आपल्याला कोण नाही. आता तिथे तुम्हाला दुखल्यावर काय करता तुम्ही, त्रास व्हायला शरीरात तर कोणाला सांगता का, होत नाही काय, हां काय होतच नाही, आपलं स्ट्रॉंग आहे. कोणाला सांगायला मिळत नाही म्हटल्यावर पण जास्त वेदना असते एखाद्याला, बरं का, असं असतंय. म्हणजे शेवटी परत ते पण आपल्या कल्पनेवरच. म्हणजे मला म्हणायचंय, त्यागीच्या जवळ राहतोय ना म्हणून आम्हाला हे डिफरन्स जाणवत आहे. तुम्ही किती अनुभव केलाय मला नाही माहिती, पण जेव्हा त्यांच्या शरीरात वेदना होतात, एका शब्दाने सुद्धा ते बोलत नाहीत. मग इंद्रिया नाही आहेत का त्यांना अनुभव नाही आहे का, त्यांची चेतना काय मेलेली आहे का. म्हणजे अनुभव तर आपल्यासारखाच ज्ञानाचा सतत चालू आहे त्यांचा, पण ते काय कार्य करतायत, पाय दुखतोय जाणतायत. म्हणजे काय म्हणायचं, बोलून तर काय दुःख कमी होणार आहे सांगा की आपलं. मला दुखायला लागलं, मी 4 वेळा 4 जणांना सांगितल्यावर किती कमी होणार आहे ते दुःख माझं, माझी पीडा तेवढीच राहणार आहे, त्याची इंटेन्सिटी. फक्त उलट मी ज्ञानामध्ये वारंवार तेच संस्कार केले आणि पुन्हा तशाच उदयाला भोगत राहणार. असंच मी बंद केला माझ्यासाठी. म्हणजे जरासं डेप्थमध्ये जावा, हे शब्द तुम्हाला माहीत आहेत. सांगायला लागल्यावर उलट त्याच्यातच अडकलंय, हे सांगायचंय मला. हे बघा, सकाळी 10 वाजता नाही म्हणूनच सांगायचं की मला सकाळी 10 वाजता तुमचं डोकं दुखलं समजा, तर तुम्ही 12 वाजता मैत्रीण भेटली तिला सांगितला, दुपारी 2 वाजता नवरा भेटला त्याला सांगितला, संध्याकाळी 4-5 वाजता पोरं आली त्यांना सांगितली. किती वेळपर्यंत सांगा. उदय असतो ना, फार फार अंतर्मुहूर्त राहील, परत बदलतोच उपयोग. पण आपण किती वेळ खेचला सांगा की तोच उपयोग आपला. म्हणजे परत परत तसे आपण निषेध बांधतो, हे समजत नाही आपल्याला. आम्हा सांगितले काय, तुम्ही तुमच्या रोगाची चर्चा जर इतरांशी कराल तर जो ऐकतोय आणि जो सांगतोय दोघांवर पण त्याचे संस्कार झाले आणि तसे उदय कदाचित त्याच्या परिणामात ते जर राहिलं ना, तर तसे उदय पुन्हा तुम्हाला दोघांना भोगायला लागणार. कळतंय का मला मी काय सांगायला लागले ते. तसे विचार तुम्ही करणार, ह्याचे पाय दुखायला लागलेत, विनाकारण डोक्यात घातलंय ना तुमचे पण पाय दुखायला लागणार आहेत, सांगते मी. म्हणून मी कधी सांगितलं तर ऐकू नका माझं. असं काय म्हणजे कोणाला अशी चर्चा नको, हे मला म्हणायचंय. आम्हा कोणालाही आपल्या शरीराची चर्चा करत नाहीत. इव्हन डॉक्टरना सुद्धा ते प्रत्यक्ष सांगत नसतात. आपण तर डॉक्टर सोडून खंडीवर इतर माणसांना किती 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 काय काय सांगत राहतो. मग एवढं करा पुरुषार्थ की आपण जर आहे आत्ता इथं शरीरात राहावं लागणार आहे आपल्याला, तर निर्जरा तुम्हालाच करायची आहे. तुमच्या शरीराची निर्जरा इतर कोण करत नाही. किती जण जवळ भेटले तरी सुद्धा आपलं दुःख, आपलं पाप आपणच फेडावं लागतं, आपले कर्म. म्हणून फक्त कसं फेडायचं, ज्ञानानी का अज्ञानानी, हे तुमच्यावर आहे. हां, मग तसं सांगितलं की ह्या पीडा भिन्न आहेत, हे शरीर भिन्न आहे, इंद्रिया भिन्न आहेत, मी भिन्न आहे, ह्याची जाणीव करून भेद करून तुम्ही निर्जरा करताय का सगळ्याला सांगून 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 करताय, हे तुमच्यावर आहे.
थोडंसं चिंतन करा त्याच्यावर, तर समजेल तुम्हाला की आपण करतोय ते काय बरोबर आहे का चुकीचं आहे. म्हणून आम्हा नेहमी म्हणतात चर्चा नाही करायची आपल्या उलट त्रासाची, वेदनेची. त्या चर्चेच्या मुळं अजून तसं काय म्हणायचं, तशा प्रकारचा सासरो बंद होतोय, तसेच उदय पुन्हा भोगावे लागणार. आज दुखलंय ना डोकं, उद्या पण दुखणार, परवा पण दुखणार. कशाला पाहिजेत उदय आपल्याला असले. म्हणून सांगितलं त्याच्यातून बाहेर पडायचं आहे ना आपल्याला, वेदनेतून, या शरीरातून, या सगळ्या कर्मातून. तर त्याला मौनपूर्वक निर्जरा करा, ज्ञानपूर्वक बरं का. ते पण मौन म्हणजे तोंडाला पट्टी बिट्टी बांधून असं नव्हे. निर्जरा तर होणार आहे, पण ज्ञानपूर्वक करा. आजपासून प्रयोग करून बघा. उद्या दिवसभरामध्ये तुमच्या शरीराला प्रत्येकाला काय ना काय होतच असतं, नाही असं नाही आहे. पण एका शब्दाने पण मी कोणाला काही त्याच्याविषयी बोलणार नाही. म्हणजे काय म्हणायचं, मला पण तो उपयोग नको. समजलं आपल्याला दुखतंय, ठीक आहे, तुमचे उपाय करा की नाही असं म्हणत नाही आहे. काय औषधं घ्या, त्याला काय मलम बिलम लावणार की तुम्ही. गुडघा दुखतोय, काय काय करता सांगा. किती जणांना सांगितल्यावर गुडघा दुखायचं थांबतो, नाही थांबत. म्हणल्यावर निर्जरा कशी करायची, आम्हांसारखी निर्जरा करायची. न्यायक जाणतोय बस हे कर्मांचे माझ्या उदयात प्रतिक्रमण पश्चाताप आपल्यामध्ये, त्याच्या निमित्तात निर्जरा आहे. 10 जण येऊन तुम्हाला म्हणले, थोडंसं काय म्हणते त्याला, एक सहानुभूती देणार, 4 चांगले शब्द सांगणार आणि स्थितीकरण करणार, एवढंच. वेदना वाटून घेण्याची शक्ती कोणामध्ये पण नसते. म्हणून सांगितलं कोणालाच सांगायचं नाही याच्या पुढे. एक डॉक्टरला सांगावं लागतं, आपली मजबुरी आहे. पण हे त्याला सोडून इतर कोणी जर आपल्याला औषधासाठी वगैरे त्यालाच सांगणार, इतर कोणाला आपण सांगायचं नाही आपल्या वेदना, तर उलट लवकर निर्जरा होईल तुमची. तिथं भेदविज्ञान केलात तर. आता मला काय सांगायचं होतं ते फार लई काय म्हणायचं एक्सप्लेन करता येईना, तुम्ही त्याचा भाव समजून घ्या. तर म्हणून म्हटलं की कशासाठी गेलो तिकडं, घरात बसून जर असेल ऐकेल दिव्यध्वनी तर तो प्रमादी म्हणला जाईल. आणि आपण प्रमादानेच सगळं धर्म पण प्रमादातच करतोय, सगळ्या षटक्रिया प्रमादात करतोय. मग त्याचं फळ आपल्याला काय मिळणार, निमाने रोगी शरीर मिळणार. म्हणून प्रमाद थोडंसं धर्माच्या बाबतीत तरी दूर ठेवा. भोगाच्या बाबतीत आपण सगळं दूर ठेवतो. किती त्रास झाला तरी 6 वाजता पिक्चर आहे तर जाणारच. थिएटरला शो असते समजा, तिथे जाणार असेल, किंवा शॉपिंगला जाणार असेल, किंवा लग्न कार्याला तर एकदम पहिल्यांदा काय म्हणते तयार असतो आपण. मग तिथं जाणार असेल तर बाकीचं सगळं गौण झालेलं असतं. 5 वाजेपर्यंत सगळा रोग बंद झालेला असतो, माहिती आहे का तुम्हाला. दुकानं बंद होतात ना, तसं सगळा रोग सकाळपासून त्रास चालू होता शरीरात. 6 वाजता संध्याकाळी जायचं आहे म्हणलं की 5 वाजता पॅकअप सगळ्या रोगाचा. म्हणजे त्यावेळी सगळं संपलेला असतो रोग, आणि उपयोग हटलेला असतो ना, त्याच्यामुळं कसल्या रोगाची वेदना राहत नाही आणि काय आठवण पण राहत नाही. मग उपयोगच बदला हे सांगतायत आचार्य आपल्याला. या इंद्रियांमध्ये उपयोग घालताय ना, त्याची अनुभव करताय, त्याच्यात पीडा आहे, त्याला काहीतरी त्रास आहे, उपयोग बदला की इंद्रियच नाही आहेत माझ्यामध्ये, तर तिथं ह्या वेदना नष्ट होतील. चक्रवर्ती सर्व अपेक्षेने संपन्न असतो. काय काय नसतं त्याच्याजवळ, सगळं आहे. धनवैभव आहे, परिवार कुटुंब आहे, ज्ञानाचं बळ आहे, शरीराचं बळ आहे, धर्म आहे, कुठल्याही बाबतीमध्ये मागं नाही आहे चक्रवर्ती. मग सगळ्या अपेक्षेने संपन्न असतानाही त्या उपलब्धीचा त्याला किंचितही अभिमान नसतो. सम्यक्त्वाचं हे फळ आहे की चक्रवर्ती पद प्राप्त होतं. कोणी जे पण चक्रवर्ती होतात ते सम्यक दर्शनाच्या निमित्तातच चक्रवर्ती पदाचा आश्रव बंद होत असतो. म्हणजे चक्रवर्ती ही हे नामकर्म कधी काय म्हणायचं, हे पद कधी मिळतं तर सम्यक दृष्टी जीवालाच प्राप्त होतं ते. म्हणजे पूर्वभवामध्ये सम्यक दर्शन प्राप्त केलं असेल तर तो चक्रवर्ती होतो. त्यामुळे सम्यक दृष्टीला जिनेंद्र प्रभूंविषयी विकल्पाच्या भूमिकेमध्ये अत्यंत बहुमान असतो. म्हणून कथा आदींमध्ये वर्णन ऐकतो की जेथे कुठे मुनींचे वनात आगमन झाले, नगराजवळ समोशरण आले, तर ते सर्व परिवारजनासह प्रजेसह अत्यंत आल्हादपूर्वक दर्शनार्थ जातात.
त्यांचे दर्शन, पूजन, स्तुती करून, प्रवचन, दिव्यध्वनी ऐकून स्वतःला धन्य धन्य समजतात आणि त्यांचं किती गुणगान करेल तेवढं कमी वाटतं. आपली सगळी संपत्ती त्यांच्यावर न्योछावर करण्याची त्याची इच्छा असते. ही सम्यक दृष्टीची परिणती असते. का बरं? ज्ञानीला ज्ञानीविषयी आदर येतोच. अज्ञानीचं नाही सांगत आहे, पण ज्ञानी जो असतो त्याला अन्य ज्ञानीविषयी सहज आदर, सत्कार किंवा तो काय त्या भक्ती वगैरे, बहुमान वगैरे सहज येतो त्याच्या परिणामामध्ये. व्यवहारात इंद्रियांची आपण बघतोय आता आपल्याला ही इंद्रिय आहेत तर आपली शक्ती अल्प आहे. पण समजा आता तुम्ही समाधीकडे वळलाय, शरीर आता नष्ट व्हायला लागलं आणि आपण सल्लेखना साधतोय समजा, त्यावेळेस इंद्रियांची शक्ती कमी झाली आहे, शिथिल झालेत इंद्रिया. मग त्यावेळेस काय अनुभव करता हो तुम्ही? डोळ्यांनी कमी दिसायला लागलं, कानाने कमी ऐकू यायला लागलं समजा, त्यावेळेस किती आकुलता आहे परिणामामध्ये की मला ऐकू येईना, मला दिसेना. जर डोळ्याची शक्तीच पूर्ण संपली तर त्याला असं वाटतं आपलं सर्वस्वच गेलं, आपण आता जगण्यात काय अर्थच नाही आहे. का? चक्षु इंद्रिय म्हणजे तुमचं जीवन आहे का? स्वभाव आहे का तुमचा? चक्षु इंद्रिय म्हणजे सर्वस्व आहे का? बिना डोळेवाले जगत नाहीत का? किंवा ते मुनिराज आहेत ते डोळे झाकून बसले, त्यांना कुठं उपयोग आहे का डोळ्याचा काय? मग तेच सांगायचं आहे की कुठल्याही इंद्रिया जरी निकामी झाल्या तरी सुद्धा तुमचं आयुष्य संपत नाही, किंवा तुम्हाला त्या इंद्रिया असतील तरच तुमचं जीवन आहे असं नाही आहे. मग व्यवहारामध्ये इंद्रियांची कुठं गेलं ते मी घटवलेलं, म्हणजे शिथिलता झाली जर कुठल्या इंद्रियांमध्ये तर तिथं त्याच्या निमित्तात आकुलता व्हायला नको. मग ते आता होईल किंवा एखाद्याला, म्हणजे आता काल परवाच न्यूज ऐकली, कोणतरी ह्याच्यावर टाकली आहे की कोणीतरी 23 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला त्याचे किडनी फेल झालेत आणि ते ट्रान्सप्लांट करायला सांगितलेत डॉक्टरांनी. पण त्या ट्रान्सप्लांटेशनसाठी सुद्धा त्याला खूप खर्च येणार आहे आणि मग त्यांची परिस्थिती तशी नाही आहे ज्यांच्या घरात तो आहे तर. मग त्यांनी सगळ्यांना समाजाला सांगितलं आहे की आम्हाला कोण मदत करू शकत असाल तर दानाची अपेक्षा आहे वगैरे. आणि मग असं विचारालं की इतक्या लहान वयात इतका मोठा रोग का झाला? 23 वर्ष वय काय आहे का? आत्ता अजून जीवन जगणं सुरू झालंय. मग अशा इतक्या लहान वयामध्ये का असा भयंकर आजार झाला? किंवा अजून एक केस आली होती काल परवा अम्मांकडे प्रतिक्रमणासाठी की 30 वर्षाचा मुलगा आहे अमेरिकेमध्ये आणि मुलगा म्हणजे बायको आहे, त्याला मुलगा झाला आहे छोटा 1 वर्षाचा, म्हणजे बाळ झालं आहे काहीतरी. तर तो सांगितलं त्याचं फक्त हे डोळे काम करतात, बाकी सगळं शरीर निकामी आहे. कसं असं करू शकेल सांगा? तो जीवन कसं जगणार? मग आपल्याला वाटतं की काय मेलेलं बरं. म्हणजे फक्त शिकवण घ्यायची आहे की असा उदय आलाय तर त्याच्या मागं परिणाम कसे झाले होते, त्या कुठल्या परिणामांचं असं फळ मिळालंय. मग आपल्याला शरीर आहे ते चांगलं आहे का वाईट आहे? कितीतरी चांगलं आहे त्याच्या अपेक्षेने. मग का रडतो सारखं शरीराच्या निमित्तामध्ये? असं दुखलं, असं त्रास होतोय, अशा वेदना आहेत. उलटं जे मिळालंय ना ते महाभाग्याने मिळालं. एखादं इंद्रिय कमी जास्त झालं तरी सुद्धा मिळालेली उपलब्धीच आहे आपली. म्हणून त्या इंद्रियांकडे आपलं लक्ष नकोय किंवा त्याच्या निमित्तामध्ये आकुलता नकोय. जे आहे त्याच्यामध्ये आनंदाने राहावा, कारण हे जड आहे शेवटी, त्याचं परिणाम त्याच्यामध्ये चालणार आहे. ज्ञान मिळालंय ना ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आपली. तर त्या जीवाला जो 30 वर्षाचे म्हणले ना मी मुलगा आहे, तर त्यांना सगळं ग्रहण करण्याची शक्ती आहे आणि त्यांना इच्छा आहे कोणतरी येऊन सांगावं आणि आपल्याला संबोधन करावं, आपल्याला मार्गदर्शन करावं. बाकी काय ते करू शकत नाही, फक्त आयलिड्स हलवतात, फक्त तेवढ्यात नाही इशारा असतो त्यांचा. बाकी सगळं जाणतात, ऐकतात, ग्रहण होतं, स्वीकार होतो, बोलायला येत नाही, अंग हलत नाही, कुठलं काहीच नाही, फक्त एवढ्यावरनंच काम चालू आहे. मग असे उदय भयंकर असतात एखाद्याला, तर कसं धर्म करणार अशा उदयामध्ये? तुम्हाला उदय आले तर. म्हणून सांगितलं आत्ता सावधान राहा. जेव्हा आत्ता शरीरात शक्ती आहे तर भरपूर जेवढं शक्य आहे तेवढं 4 वेळा येऊन सेवा करा अम्मांची. जमत नाही म्हणायचं नाही.
जेव्हा शक्य आहे तेव्हा यायलाच पाहिजे. उलट इतर वेळेस तर आपण असतेच कारण, पण जेव्हा शक्य आहे त्यावेळेस ते चुकवायला नकोत. म्हणून चक्रवर्ती करू शकतो तर चक्रवर्तीच्या बाकी सगळ्या गोष्टी आपण बघणार. त्याचं इतकं वैभव, त्याच्या राण्यान, त्याचं हे साम्राज्य आणि त्याचं बळ वगैरे हे का बघत नाही. धर्मप्रवृत्ती, त्याची धर्माविषयी आस्था, एक ओढ, एक काय म्हणायचं, सगळं तन मन धन लावून सगळं धर्म करण्याची त्याची प्रवृत्ती असते. इकडं आपण बघत नाही आहे. बाकीचं सगळं त्याचं ज्याच्याकडं लक्ष नाही आहे त्याच्याकडं तुमचं लक्ष आहे. काय म्हणले? ज्याच्याकडं त्याच्याकडं ह्याच्याकडं. हां, त्याच्याकडेच आहे होय लक्ष तुमचं. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित असतं ना त्याच्याकडेच लक्ष देतो आपण, जे इच्छित असतो ते. आणि त्याला ते इच्छितच नाही आहे, त्याला प्राप्त झालं तरी सुद्धा त्याच्याबद्दल त्याची आसक्ती नाही आहे. मग तो जर धर्माकडं वळला आहे, ज्ञानी आहे, तर याच विषयी त्याचे सगळे विचार असतात. भरत चक्रवर्ती सगळ्या भोगात असेल तरी सुद्धा तो वैरागी होता. काय म्हणलं भजनात? घर में ही वैरागी भरत जी, घर में ही वैरागी. येतं का म्हणा की? खूप सुंदर भजन आहे बरं का. तुम्ही नेटवर बघा पाहिजे तर. बहुतेक आहे माझ्याकडं, पण ह्याच्यावर आहे, हो मोबाईलवर आहे. कोणतरी म्हणून दाखवलं तर म्हणून माहिती आहे मला, पण नाही तर नाही माहिती. घर में ही वैरागी भरत जी, घर में ही वैरागी. जड़ वैभव से, कसं आहे? जड़ वैभव से भिन्न स्वयं में, निज वैभव अनुरागी. घर में ही वैरागी भरत जी, घर में ही वैरागी. असं अर्थपूर्ण घेतलेत बरं का. एक कडवच फक्त सांगते, बाकीचं तुम्ही ऐका. 6 खंडों को तुमने जीता, ये कहने में आया, लेकिन जग की विजय में उन्होंने खुद को हारा पाया. भोर भई समकित की अंदर, भोर भई समकित की अंदर, रैन मोह की भागी. घर में ही वैरागी भरत जी, घर में ही वैरागी. काय कळलं? लोक म्हणतायत ह्यांनी 6 खंडांना जिंकलेला कसला ग्रेट माणूस आहे. पण तो म्हणतोय की, म्हटलं ना चक्रवर्तीनी, भरत चक्रवर्तीचं काय झालं, तिकडं ह्यांना केवळ ज्ञान झालं आदिनाथ भगवंतांना, आणि त्याच वेळी याला 6 खंड जिंकायला निघायचं होतं. आणि त्याला इतका काय म्हणायचं अंतरंगामध्ये खेद होता की दिव्यध्वनीसारखं एवढं महान कार्य सोडून आपल्याला जावं लागतंय. किती दिवस? 6 खंड जिंकायला किती दिवस लागतात? जाऊन या की एकदा बघा, समजतंय आपल्याला. 60,000 वर्ष लागतात जाऊन यायला त्याला. त्याचं आयुष्य पण तेवढं आहे ना ह्याच्यामध्ये, पूर्वकोटीमध्ये आयुष्य आहे ना चतुर्थकालीन जीवांना. 1 लाख होतं ना, 1 लाख पूर्व, काय 84 लाख पूर्व त्यांचं आयुष्य होतं. 83 लाख पूर्व घरात काढलं आणि मग दीक्षा घेतली, आणि मग त्याच्यानंतर कधी झालं केवलज्ञान बघा. म्हणजे 1 लाख पूर्व एवढं संयमामध्ये गेलेलं आयुष्य आहे त्यांचं. मग मी काय सांगत होते की चक्रवर्तीला हे भाव की मला जावं लागतंय, किती माझं पाप आहे, दिव्यध्वनी चालू आहे आणि मला हे सोडून षटखंड जिंकायला जावं लागतंय, किती माझ्या पापाचा उदय आहे, इतकी त्याची अंतरंगामध्ये तळतळ होती. आणि आपण काय बघतोय, कसलं भारी फिरायला चाललंय. म्हणजे ज्याला जिकडं दृष्टी असते तेच दिसणार आहे. आणि मग त्यावेळेस तिथं तो सगळं जिंकून परत आल्यावर तिकडं जाताना सुद्धा लक्ष त्याचं इकडं समोशरणात दिव्यध्वनीकडं अशा ठिकाणीच
आणि मग त्या परिणामाच्या निमित्तामध्ये पुण्यबंध असतो, सातिशय पुण्यबंध. तुम्ही इथं बसून घरचा विचार करत असाल ना, कधी सोडतायत कधी जायचंय, इथं बसून पापबंध चालू आहे. आणि तेच एखादा घरात बसून इथं असतं तर किती बरं झालं असतं, ऐकायला मिळालं असतं चांगलं वगैरे. तर घरात बसून सुद्धा पापाच्या कार्यात असतानाही पुण्यबंध करतोय. म्हणजे आपल्या परिणामावर शेवटी धर्म आहे. म्हणून परिणामपूर्वक भावपूर्वक धर्म करा तर त्याचं फळ आपल्याला पण चक्रवर्ती बनणार तुम्ही पण. पण ते बनायसाठी म्हणून धर्म करू नकात, फक्त भेद विज्ञानासाठी पुरुषार्थ करा. ओम. जाणा शरीरापासून, जडवैभवापासून भिन्न वितरागी स्वभाव जाणा. निरासक्त आहे, निरिंद्रिय आहे, सर्व अवस्थेमध्ये मात्र जाननहार आहे. पहा, हा मी आत्मा अनंत गुणरूपी समूहामध्ये स्वयं चक्रवर्ती आहे. हेच माझे खरे वैभव आहे. अनंत वैभव संपन्नोहम जीवोहम. ओम. विसर्जन. नमो हरिहं.